नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आतापर्यंत आपण DMER आणि DHS हा दोन्ही 2023 मधला प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे। ओके, कुठले DMER आणि DHS। ओके, आज आपण काय काय बघणार आहे बघा। काय पहिला थंबनेल, हाऊ टू क्रॅक स्टेट गव्हर्नमेंट एग्जाम। स्टेट गव्हर्नमेंट एग्जाम साठी आपल्याला तयारी कसं ठेवायचं आहे। ओके, आज आपण बघणार आहे। ओके, मेनली आपल्याकडे स्टेट गव्हर्नमेंट मध्ये महाराष्ट्रामध्ये स्टाफ नर्सेसचे DMER आणि DHS हे दोन्ही स्टाफ नर्सेस वेकेन्सी आहे, अजून आहेत। ओके, मनपाच्या म्हणा आणि ASIचं। ओके, आपल्याला मेन फोकस असणार आहे DMER मध्ये। ओके, DMER DHS बघा। आज आपण काय काय बघणार आहे, DMER DHS चे सिलेबस, एग्जाम पॅटर्न कसा असणार आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स। ओके, हाय हिट सब्जेक्ट किंवा टॉपिक्स बघणार आहे आणि शेवटला आपण स्पेशल अनाउन्समेंट फॉर नर्सिंग एस्पिरंट्स हे पण आज असणार आहे। ओके, चला आपण सुरू करूया। सगळ्यांनी टीम MNO यूट्यूब चॅनलला लाईक करायचं आहे, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब करायचं आहे। ओके, आता यूट्यूब मध्ये पण आपण अवेलेबल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल मध्ये, इंस्टाग्राम मध्ये आणि टेलिग्राम मध्ये। ओके, MCQ सेशन साठी व्हॉट्सअप जॉइन करा। ओके, डेली इथे फ्री MCQ क्विज वगैरे असतात। ओके, चला, आणि इंस्टाग्राम मध्ये तुम्हाला आपली मेडिकल डाटाचे जे असतात सगळे इमेज वगैरे, इमेज बेस्ड क्वेश्चन्स वगैरे फायदा होऊ शकतो तुम्हाला। ओके, टेलिग्राम मध्ये सगळे डॉक्युमेंट्स वगैरे भेटतात तुम्हाला, PDF वगैरे। ओके, चला सुरू करूया। आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं, रिसेंटली DMER बद्दल बघितलं होतं। आता DMER आणि DHS सेमच आहे, आपण दोन्ही मिळून एकत्र बघूया। ओके, बघा इथे काय मेन्शन आहे, DMER आणि DHS म्हणजे काय, सार्वजनिक आरोग्य विभाग। ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय बघा, कशाचे बघतो आपण, स्टाफ नर्सेसचे। ओके, स्टाफ नर्स हा वेकेन्सीसाठी। ओके, चला काय पाहिजे क्वालिफिकेशन, जनरल नर्सिंग मिडवायफरी म्हणजे JNM असायला पाहिजे, डिग्री, डिप्लोमा कोर्स किंवा BSc नर्सिंग किंवा PBPSC या दोन्ही मधला एक। ओके, किंवा JNM। ओके, काय म्हणते, डिग्री कोर्स अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड ऑल्सो अबाउट डिप्लोमा और डिग्री कोर्स पास फ्रॉम इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज्ड बाय अदर स्टेट असेल तरी चालेल, पण ते कसं असायला पाहिजे बघा। तुम्ही कुठे पण नर्सिंग केला असो, फक्त तुम्ही रहिवासी पाहिजे महाराष्ट्राचा। हे कशासाठी, स्टेट गव्हर्नमेंट एक्झामसाठी। ओके, फॉर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी हेच आहे, फक्त JNM जे कॅन्डिडेट आहे त्यांना 2 वर्ष क्लिनिकल एक्सपिरियन्स लागते। ओके, एज लिमिट किती आहे, 30 वर्ष असतो सेंट्रल गव्हर्नमेंटला। ओके, आपण असंच ॲडिशनल पॉईंट ठेवलेला आहे याच्यामध्ये। ओके, चला दुसरा ऑप्शन काय बघा, ऑप्शन म्हणतो बघा। ओके, द ॲप्लिकंट मस्ट बी रजिस्टर्ड इन टू द MNC। ओके, MNC मध्ये रजिस्टर करायला पाहिजे। ओके, चला एज लिमिट किती आहे, 18 ते 40। DMER चे किती होता, 38 पर्यंत होता। ओके, सिमिलरली आहे, फक्त 2 वर्षाचा डिफरन्स आहे याच्यामध्ये। ओके, हे झालं DMER आणि DHS चा एज्युकेशन क्वालिफिकेशन। ओके, बघा DMER स्टाफ नर्स एक्झाम पॅटर्न। DMER चं कसं एक्झाम पॅटर्न बघा, कुठले सब्जेक्ट आहे, मराठी, इंग्लिश, GK, रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यासोबत आपली नर्सिंग सब्जेक्ट। ओके, बघा नंबर ऑफ क्वेश्चन किती येणार आहे, मराठीचा 15 येणार आहे 30 मार्कासाठी, म्हणजे एकाला 2 मार्क। ओके, इंग्लिशचे 15 म्हणजे 30 मार्क, जनरल नॉलेज 15 म्हणजे 30 मार्क झाले। ओके, रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड टेस्ट हे पण 15 येणार आहे आणि 30 मार्कासाठी। आपलं नर्सिंगचं किती येणार आहे, आपलं नर्सिंग 40 मार्कासाठी आहे। ओके, किती मार्क्स, 80 मार्क। टोटल क्वेश्चन 100 आणि टोटल 100 MCQ आणि मार्क्स 200 असणार आहे। ओके, नो निगेटिव्ह मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। ओके, हे झालं DMER। ओके, आता DHS ची बघूया। ओके, बघा DMER मध्ये कसं आहे, 60-40 आहे, म्हणजे नॉन नर्सिंगचे 60 आणि नर्सिंगचे 40 असं। ओके, आता DMER चा बघूया, सॉरी DHS स्टाफ नर्सेस एक्झाम पॅटर्न। ओके, ड्युरेशन किती, 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास। दोन्ही एक्झामला सेम आहे। ओके, टायमिंग, कारण 100 क्वेश्चनच असणार आहे। इकडे बघा, इथे पण कुठले सब्जेक्ट्स असणार आहे, मराठी असणार आहे, इंग्लिश आहे, जनरल नॉलेज आहे,
रिजनिंग आणि ऍप्टिट्यूड टेस्ट आहे आणि सब्जेक्ट रिलेटेड स्टाफ नर्स. ओके, सेम आहे, फक्त क्वेश्चनची पॅटर्न बदललेला आहे. ओके, मराठी किती मार्कला येणार क्वेश्चन येणार आहे? मराठीचं 5 क्वेश्चन येणार आहे, इंग्लिशचं 5 क्वेश्चन, ओके, जीकेचा 5 क्वेश्चन आणि रिजनिंग आणि ऍप्टिट्यूड टेस्ट आहे 5. सगळ्याचं 5 येणार आहे. डीएमआर मध्ये किती होते? 15 होते. बघा किती व्हेरिएशन आहे. ओके, एकाला 2 मार्क, म्हणून इथे किती झालं? 10 मार्क. ओके, हे झालं किती झाले? हे टोटल मिळून हे 20 झाले. ओके, आणि रिलेटेड बाकीचे सगळे नर्सिंगच असणार आहे. ओके, हे भारी बघा. नॉन नर्सिंग किती? 20, नर्सिंगचे किती? 80. ओके, हे नॉन नर्सिंग झालं 80 नर्सिंगचे. ओके, इथे आपण इझिली कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकतो बघा, कारण आपल्या नर्सिंगचा अड्डा येते. ओके, डीएमआर मध्ये कसा होता? आपला अड्डा नाही येते, नॉन नर्सिंगचा जास्त क्वेश्चन येतात तिकडे. ओके, चला, हे झाले डीएचएसची पॅटर्न. ओके, क्वेश्चन किती? 100, मार्क्स 200. ओके, त्याच्यामध्ये 90 आहे बरं का, 90-10. ओके, 90 म्हणजे 100 जागा असेल तर फिमेलसाठी 90 जागा आणि मेलसाठी फक्त 10 जागा. ओके, आणि डीएमआरने काय केलेलं आहे? डीएमआरने सध्याला 80-20 केलेलं आहे. स्ट्राईक वगैरे चालू आहे, अजून काय होतंय बघायचं आपल्याला. ओके, 80-20, 80 म्हणजे 80 फिमेल 20 मेल, असे त्यांचे नोटीस आलेलं आहे. बघू पुढे काय होते. ओके, हे झालं डीएमआर डीएचएसची एक्झाम पॅटर्न. ओके, बघा इथे सिलेबस आपण बघणार आहे. डीएमआर आणि डीएचएस स्टेट गव्हर्नमेंट मधले आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठली पण एक्झाम होऊ द्या, स्टाफ नर्सेसचे मॅक्झिमम स्टाफ नर्सेसची वॅकन्सीसाठी हेच सिलेबस असणार आहे. ओके, हेच सिलेबस असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, फक्त जसे डीएमआर आणि डीएचएसचे नॉन नर्सिंग आणि नर्सिंगचे कसे व्हेरिएशन होते बघा, फक्त तेवढा व्हेरिएशन असणार आहे, पण इम्पॉर्टंट टॉपिक असं आणि ह्यामधले येणार आहे. ओके, बघा डीएमआर आणि डीएचएसचे स्टाफ नर्सेस सिलेबस पण बघतोय. ओके, सेक्शन ए मध्ये कुठलं आहे? इंग्लिश मध्ये कुठलं आहे? ग्रामर मधलं बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स आणि व्हॅकॅब्युलरी आणि फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स. ओके, आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर, हे झालं इंग्लिशच्या. डीएचएस मध्ये किती येणार आहे क्वेश्चन? 5. तेच डीएचएस मध्ये 5. ओके, डीएमआर मध्ये 15. कन्फ्यूज नका व्हायचं, कन्फ्यूज नाही व्हायचं. ओके, बघा सेक्शन बी मराठीमध्ये मराठी व्याकरण येणार आहे. भाषा सौंदर्य, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार आणि उपयोग, सर्वसामान्य शब्द संग्रह इत्यादी, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, सगळे मराठीमध्ये येणार आहे. ओके, डीएचएस मध्ये किती क्वेश्चन? 5 आणि डीएमआर मध्ये 15 क्वेश्चन. ओके, बघा व्होल्टेज किती चेंजेस आहे. ओके, हे झालं सेक्शन ए आणि सेक्शन बी. डीएमआर आणि डीएचएस आणि सर्व महाराष्ट्रामधले स्टाफ नर्सेस वॅकन्सीसाठी हे सिलेबस असणार आहे. ओके, कारण कंडक्ट कोण करणार आहे? टीसीएस वाले. ओके, 2025 पर्यंत ह्यांच्याकडे टेंडर आहे. ओके, क्वेश्चन सेम म्हणजे हाच पॅटर्न मध्ये येणार आहे. आता सेक्शन सी मध्ये कुठलं आहे? जीके मध्ये काय? करंट अफेअर्स, इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारत संविधान, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, हे काय? आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड टू बेसिक नॉलेज, लॉजिकल एबिलिटी, हे काय? हे सेक्शन सी मधलं आहे. ओके, डीएचएस मध्ये 5 मार्क, डीएमआर मध्ये 15 मार्क, सॉरी क्वेश्चन एमसीक्यू येणार आहे. ओके, आणि सेक्शन डी मध्ये कुठलं आहे? ऍप्टिट्यूड टेस्ट. त्याच्यामध्ये काय करणार आहे बघा, अर्थमेटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स, जनरल सायन्स मध्ये पीसी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. हे झालं सेक्शन डी. टोटल किती होत आहे? ए बी सी डी. हे झालंय आता नर्सिंगचे. ओके, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजे आपलं स्टाफ नर्सिंग बद्दल किती नॉलेज आहे तेवढी आपल्याला दाखवायचं आहे एक्झाम मध्ये. ओके, कुठल्या सब्जेक्टचे क्वेश्चन येणार आहे? अनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशियोलॉजी, फाउंडेशन, फर्स्ट एड, पर्सनल हायजीन, MSN, कम्युनिकेबल डिसीजेस, ENT, ऑन्कोलॉजी आणि स्किन, सायकॅट्री,
कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि कॉम्प्युटर एज्युकेशन हे DHS मध्ये तेवढं क्वेश्चन नाही आले, DMR मध्ये ह्याचं क्वेश्चन आलते बरं का. आणि मिडवायफरी म्हणजे आपली OBGY ओके. आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, पिडियाट्रिक नर्सिंग. ओके, एवढी आपलं नर्सिंगचे सिलेबस आहे. ओके, नर्सिंग सिलेबस. आता ठाण्याची एक्झाम येणार आहे. ओके, कधी येते येऊ द्या, पण जिकडे कोणी ॲप्लिकेशन टाकलेले हे मेन हे सिलेबस बघून घ्या, कारण TCS कंडक्ट करणार आहे. मॅक्झिमम क्वेश्चन ह्याच्यावरतीच असणार आहे. ओके, बघा आपण लास्ट ज्यावेळी व्हिडिओ बनवलं होतं DMRचे सगळे POQ झाल्यानंतर आपल्याला जे एक आपण हे बघितलं, एक मिनिट काढतो, चांगलं दिसतंय म्हणजे क्लिअरली विजिबल नाहीये. ओके ओके, आपण एक्सपेक्टेड केलतो की किती कुठले सब्जेक्ट किती पर्सेंटेज पर्यंत कव्हर केलेलं आहे आणि किती MCQ पर्यंत आलेलं आहे हे DMRचं आपण ऑलरेडी बघितलंय, परत मी एकदा घेतलेलं आहे. ओके, बघा फाउंडेशन, आता DMRचं बोलतोय. ओके, DMR इथं मेन्शन आहे बघा. ओके, DMR बद्दल फाउंडेशनचं बघा 5 क्वेश्चन आलते. हे कितीचं होतं? 40 MCQ आले होते DMR मध्ये. आपल्याला एक्सपेक्टेड आहे, एव्हरेज आहे. ओके, एव्हरेज फाउंडेशनचे किती क्वेश्चन आले? 5. ओके, OBGचे 5, सायकॅट्रिकचे 4, पिडियाट्रिकचे 4, कम्युनिटी बघा हमखास आले 8, बाकीचे सेल अँड टिश्यू 1, हेमॅटॉलॉजी 1, कार्डिओस्क्युलर 2 आले आणि नंतर ENT ऑप्थोमो 1, एंडोक्राइन 1, CNS 1, JIT 1, रेस्पिरेटरी 1 आणि स्केलेटलचे 2, ऑन्कोलॉजी 1 आणि रेनल सिस्टमचे, फार्माकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशल सगळ्यांचे एक एक आले. मेन बघा इथे हायलाइटेड केलेले बघा कलरने कुठली कुठली मेन सब्जेक्ट आहे. फाउंडेशन, OBG, सायकॅट्री, पिडियाट्रिक आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ही हाय व्होल्टेज आहे. कसला आहे? हाय व्होल्टेज सब्जेक्ट म्हणू शकता तुम्ही. किती? 40 ते 60% नर्सिंग सिलेबस कव्हर करता येते. ओके, मिनिमम तर 40 करणारच आहे. ओके, एवढी म्हणजे आपलं मेन फोकस इकडे असायला पाहिजे. कुठला पण एक्झाम असो, सेंट्रल असो, स्टेट असो, महानगरपालिकेचा असो, आपल्याला हे मेन फोकस करायचं आहे. ओके, हे झालं DMRचं. आता आपण DHSचे सर्व क्वेश्चन पेपर पण संपवले आहे. ओके, आता DHSचे पण बघा. ओके, DHS मध्ये किती क्वेश्चन होते नर्सिंगचं आपण बघितलेलं आहे. किती? एका शिफ्टमध्ये 80 क्वेश्चन होते. ओके, आता बघा DHS 2023 फाउंडेशनमध्ये किती क्वेश्चन आलते? 12 क्वेश्चन. बघा 80 मधले 12 क्वेश्चन कुठलं आहे? फाउंडेशनचे. बघा किती हाय व्होल्टेज आहे सब्जेक्ट. OBGचे किती? हे पण 12. बघा मेंटल हेल्थ नर्स म्हणजे सायकॅट्री 10, पिडियाट्रिक 6, पिडियाट्रिक थोडे कमी आले इकडे. ओके, आणि CHN 11. किती होते बघा? 12 12 24. हे 17 आणि 10 म्हणजे 27. किती होते? जवळपास तुम्ही 50+ पकडा. ओके, 50+ म्हणजे बघा 50+ म्हणजे किती? 50 ते 60% इथेच कव्हर झाले. फक्त कुठली? ही 3 सब्जेक्ट. कुठली? फाउंडेशन, OBG, MHN, पिडियाट्रिक, CHN. बघा काय म्हटलं होतं आपण आता जस्ट याला? हाय व्होल्टेज सब्जेक्ट. ओके, बरोबर आहे ना? हे तिन्ही सब्जेक्ट किती केले? मी तर किती म्हटलं होतं? 40 ते 60. इथे 50च्या वरती गेलेलं आहे. एवढी महत्वाचे आहे. बाकीचे पण बघून घ्या. सेल अँड टिश्यू मध्ये 1, हेमॅटॉलॉजी मध्ये 2, कार्डिओस्क्युलर पण येते बघा. कार्डिओस्क्युलर मध्ये 3 आलेले आहे. ENT मधलं 1 आलेलं आहे. एंडोक्राइन 2, CNS 3, JIT 3, रेस्पिरेटरी 3, मस्कुलोस्केलेटल 2, ऑन्कोलॉजी 1, रेनल सिस्टम 2, फार्माकोलॉजी 2, मायक्रोबायोलॉजी 2, सोशलॉजी 2. बघा एवढी क्वेश्चन आलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण सेकंड काय म्हणू शकतो आपण? सेकंडरी हाय व्होल्टेज म्हणल्यावर कुठली आले इथे? कार्डिओस्क्युलर आले, CNS आले, JIT आले, रेस्पिरेटरी आले, अजून कुठला आहे? त्याचा काय? हे सेकंडरी हाय व्होल्टेज म्हणजे 3 क्वेश्चन आलते. म्हणजे 3 म्हणजे हे काय कमी नाही आहे बरं का. एक मार्क पण खूप इम्पॉर्टंट आहे. मार्क सोडा 0.1 2 3 असं काय असेल. DMRचे आणि DHSचा रिझल्ट लागल्यावर सगळ्यांना कळाले. ओके, हे झालं DHS 2023चे. ओके, बघा हे काय आहे? आता आपण काय बघणार आहे? हाय हिल्ड म्हणजे इम्पॉर्टंट आणि
हाय व्होल्टेजच म्हणू आता. ओके, हाय व्होल्टेज टॉपिक्स आहेत. ओके, TCSने विचारलेले ह्याच्यावरती आपण DHS आणि DML हे दोन्ही पेपर अनालिसिस करून हे काढलेलं आहे. ओके, बघा कुठले कुठले आहे. फाउंडेशन ऑफ नर्सिंग मधले इन्फेक्शन कंट्रोल, एअरवे मॅनेजमेंट, ड्रग कॅल्क्युलेशन, बँडेजिंग, पेशंट पोझिशन, असेसमेंट स्केल, पेशंट सेफ्टी, इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल्स, हेल्थ असेसमेंट, मेडिकेशन अँड ड्रग कॅल्क्युलेशन, नर्सिंग प्रोसेस, प्रेशर अल्सर, PLS आणि ALS, बेसिक लाईफ सपोर्ट आणि नर्सिंग ग्राउंड्स, हॉट अँड कोल्ड अप्लिकेशन, IV फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट्स, एनी माइंड इट्स पोझिशन, O2 डिलिव्हरी, त्याच्यामध्ये नेझल कॅन्युला आणि हे काय पार्शल रिब्रीथर मास्क. ओके, इलेक्ट्रोलाइट मधलं पोटॅशियम, सोडियम, क्लोरीन, हँड वॉशिंग, मेथड्स ऑफ असेसमेंट, हॉस्पिटलचं ॲडमिशन आणि डिस्चार्ज, ABG अनालिसिस, ॲसिड बेस बॅलन्स आणि BMW व्हायटल सायन्समध्ये पल्स आणि टेम्परेचर. हे काय हे FONचे मेन हाय व्होल्टेज टॉपिक्स आहेत. ओके, कशासाठी DML, DHS आणि मनपा असो हे TCSने जे कंडक्ट करणार आहे. ओके, अजून एक सांगू का, हे नॉर्सेट एक्झाम पण कोण कंडक्ट करते? TCS वालेच करतात. ओके, हे पण लक्षात राहू दे. OBJ मध्ये बघूया. ओके, OBJ मध्ये कुठल्या कुठल्या बघा, ANC अँड इट्स इन्व्हेस्टिगेशन आणि लॅब रिपोर्ट्स, फिजिओलॉजिकल एनेमिया, अनोटॉमी फिजिओलॉजी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, एंगॉर्जमेंट अँड सर्वायकल असेसमेंट, शोल्डर डिस्टोसिया मॅनेजमेंट, PPH मॅनेजमेंट आणि त्याच्या रिस्क, APH मॅनेजमेंट, एक्टोपिक प्रेग्नन्सी, प्लॅसेंटा प्रेविया, अब्रोप्शिओ प्लॅसेंटा, लेबर अँड इट्स मेकॅनिझम, इम्पॉर्टंट आहे खूप, EDD आणि फंडल हाईट, IVF, इनफर्टिलिटी, टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, प्लॅसेंटा सेपरेशन, प्री एक्लेम्शिया अँड एक्लेम्शिया, प्रेग्नन्सी, PIH, प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन, मेन्स्ट्रुअल सायकल अँड टाइप्स ऑफ अब्नॉर्मॅलिटीज. ओके, हे पण विचारतात. आणि प्रेझेंटेशन, लाय, पोझिशन, ॲटिट्यूड, याच्यावरती इमेज बेस्ड क्वेश्चन येऊ शकते बघा, IBQ. ओके, प्रॅक्टिकल ऑब्स्ट्रॅक्ट याच्यामध्ये पण डायमीटर वगैरे विचारतात. ओके, प्रेग्नन्सी सायन्स आणि PROM, कोलोस्ट्रम, जायगोट, प्री एम्ब्रोनिक आणि गेस्टेशनल एज आणि शेवटचं काय मॅन्युअल वॅक्यूम एस्पिरेशन. हे पण काय OBG मधला इम्पॉर्टंट. ओके, चला आता कुठली मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजे सायकॅट्री, त्याच्यामधलं शिझोप्रेनिया, त्याच्यामधलं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साईन, डेलिरियम, डिप्रेशन, डेल्युजन, लिथियम, ऑफॉइड, बायपोलर डिसऑर्डर, BPD, मॅनिक डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, मेमोरी, हेल्युसिनेशन, इल्युजन, ECT, सायकोसोशियल स्टेज, डिफेन्स मेकॅनिझम, इम्पॉर्टंट. नर्स पेशंट रिलेशन हे पण खूप वेळ विचारलेलं आहे. DHS DML मध्ये ह्याचं क्वेश्चन प्रत्येक शिफ्टमध्ये एक क्वेश्चन आहे बघायचे. ग्रीप फाइंड इट्स 5 स्टेजेस, डाबडा, आणि फोबिया, एन्झायटी, अल्झायमर डिसीज, पॅनिक अटॅक, सोमनॅम्बुलिझम, सोशल एन्झायटी डिसऑर्डर, अल्कोहॉलिक सिंड्रोम, सायको अनालिटिक थेअरी, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. हे कुठलं मेंटल हेल्थ नर्सिंग मधलं झालंय. ओके, सायकॅट्री. आता नेक्स्ट बघा कुठले कुठले आपलं हाय व्होल्टेज सब्जेक्ट, फाउंडेशन झालं, OBG झालंय, सायकॅट्री झालं. आता पिडियाट्रिक नंतर कुठला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ओके, पिडियाट्रिक मधलं बघा कंजेनायटल डिसीजेस. ओके, हे काय हिर्शबर्ग डिसीज, पायलोरिक स्टेनोसिस, ब्रेस्ट फीडिंग टेक्निक्स, इंडिकेटर आणि स्टेटस ऑफ माल न्यूट्रिशन, IMCI, सुचर्स, फंटानेले आणि फिटल स्कल, सिलियक डिसीज, RDS, माइलस्टोन्स आणि रिफ्लेक्सेस, स्क्वेअर विंडो वगैरे. हे काय मारसमस, स्कार्प साइन, आर्म रिकॉर्ड, पॉप्लिटियल अँगल, आणि ल्युकेमिया, फिजिकल एक्झामिनेशन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, डिहायड्रेशन, साइन ऑफ सिव्हिअर डिहायड्रेशन, IMR, LBW, मेकोनियम, ROP, जॉइंटिस, अपगर स्कोर, बेलार्ड स्केल, TOF, सुचर फंडामेंटल झालंय. ओके, हे झालं कुठली चाइल्ड हेल्थ नर्सिंग. ओके, याच्यामधलं इम्पॉर्टंट. तर शेवटचा आपला हाय व्होल्टेज कुठला राहिला, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. बघा कुठली कुठली विचारले, PHC म्हणजे सगळंच आलं पॉप्युलेशन विचारल्यावर, सब सेंटर आणि CHC बरं का, फक्त PHC म्हणून PHC नाही. ओके,
आणि हेल्थ इंडिकेटर्स, कम्युनिकेबल डिसीजेस त्याच्यामधले इम्पॉर्टंट TB, कोलेरा, हेपॅटायटिस C, डेंग्यू, मलेरिया, डिप्थेरिया, टेटनस, प्लेग, MLSP, NRR, MMR, मास्लो हायरार्की ऑफ नीड्स, सोशिओ इकॉनॉमिक इंडिकेटर, डिसीज डिटर्मिनंट्स आणि पॅथोजेनेसिटी. मग हे एअरबोर्न, ड्रॉपलेट, कॉन्टॅक्ट ऑफ प्रिकॉशन्स हे सगळे कुठल्या पद्धतीने ट्रान्समिशन होते ते, आणि हे प्रोग्राम्स PMJAY, PMSMA, JSSK आणि लक्ष्य, आणि कम्युनिकेशन, वॅक्सिनेशन त्याच्यामध्ये रुटीन इम्युनायझेशन म्हणा, एपिडेमॉलॉजी त्याची स्टडी डिझाईन, फॅमिली प्लॅनिंग मेथड्स त्याच्यामध्ये COCP म्हणा, IUCD, बॅरियर मेथड, क्वांटम वगैरे, आणि प्रॉपर्टी विचारतात त्याच्यामध्ये परत नोवाटी म्हणा, आणि अजून कुठला मालायन, मालायन आणि मालाडी, आणि लेवल ऑफ प्रिव्हेन्शन, फूड पॉइझनिंग, हेल्थ डायमेन्शन्स, आणि कंटिन्युटी केअर, होम विजिट, स्कूल हेल्थ प्रोग्राम हे सगळे कुठले CHN मधला इम्पॉर्टंट. ओके, आता झाले आपलं मेन कुठली हाय व्होल्टेज सब्जेक्ट. चला आता थोडक्यात बघूया आपण फार्मसी, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री वगैरे. ओके, चला फार्मसीमध्ये कुठले कुठले बघा, मेडिसिन विचारलेलं आहे, डोबोटमाइन विचारले, लिथियम विचारले, डिजॉक्सिन, MgSO4, बीटा ब्लॉकर त्याच्यामध्ये मेटोप्रोलॉल, स्टेरॉइड्स, आणि पॉलिफार्मसी, ओफॉइड, मॉर्फिन, इन्सुलिन, अँटी कॅन्सर ड्रग्स, ॲट्रोफिन, साल्बुटामॉल, अँटी टिश्यू, आणि टेकी अरेथमियास. त्याच्यामध्ये DHS मध्ये काय केलं माहिती आहे का, प्रत्येक शिफ्टमध्ये एक एक ड्रग विचारले, क्लास 1चे, क्लास 2चे, क्लास 3चे, क्लास 4चे. ओके, हे सगळं बघून घ्या. ओके, आणि मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री, युरिन कलेक्शन, ऑटोक्लेव्ह, कल्चर मीडियम, जेडेन स्टेन, कर्ब सायकल हे सगळे विचारले. न्यूट्रिशनमध्ये विटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन एवढे विचारले. त्याच्यामध्ये डेफिशियन्सी, हाय सोर्स म्हणा, डेली इंटॅक हे सगळे आपल्याला माहिती असायला पाहिजे. न्यूट्रिशनमधलं एक एक क्वेश्चनच असतात, पण आपलं रँकिंग वरती खाली करू शकते हे सब्जेक्ट. आपण खूप हलक्यात घेतो याला. ओके, कुठले नेक्स्ट, रिसर्च अँड ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्यामध्ये सॅम्पल म्हणा, युनिट ऑफ स्टडी, हायपोथेसिस, रिसर्च टाइप्स, म्हणजे कोअर स्टडी वगैरे असतं बघा, एक्सपेरिमेंटल, नॉन एक्सपेरिमेंटल ते सगळं. ओके, आता राहिले आपलं एकदम मोठी सब्जेक्ट. ओके, कुठली, मेडिकल, सर्जिकल, नर्सिंग. ओके, त्याच्यामधले मॅक्झिमम क्वेश्चन येतात, पण आपण कसे डिवाइड करतो ह्याला, सिस्टमच डिवाइड करतो, म्हणून हे आपल्याला खूप काय म्हणू शकतो आपण, कमी क्वेश्चन येते असं वाटते, पण ही कम्प्लीट एमिशन पकडलं तर हे सगळ्यावरती आहे. ओके, होय, कुठले कुठले, ल्युकेमिया, लिम्फोसाइट्स, लिम्फ नोड, अँटीबॉडीज, गामडे, GEMDE. ओके, अँटीजन, हिमोग्लोबिन फंक्शन म्हणा, टिश्यू अँड मसल्स, हायपरटेन्शन, CABG, DM, HbA1c, इन्सुलिन, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, हायोटा आर्टरीज, पेरिकार्डिटिस, रिस्क फॅक्टर्स, मॉडिफायबल अँड नॉन मॉडिफायबल हे विचारले बघा, नॉर्समध्ये खूप विचारतात ते. आणि ब्लड सप्लाय हे काय, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, CHF. ओके, आयचे अनाटॉमी अँड फिजिओलॉजी, ग्लोकोमा, कॅटरॅक्ट, हिअरिंग लॉस अँड इट्स टाइप, एडिसन डिसीज, हायपोथायरॉइडिझम, GCS, न्यूरॉन्स, ट्रॉम्बल टेस्ट, सेरेबेलम, न्यूरोट्रान्समिटर, क्रेनियल नर्व्स, अब्डॉमिनल क्वाड्रंट्स माहिती आहे ना, अब्डॉमिनल क्वाड्रंट्स, आणि स्टमक फ्लू, लंग व्हॅल्युमेटेड कॅपॅसिटी काय यूज करतो आपण, पायरोमीटर, टाइप्स ऑफ जॉइंट्स, अनाटॉमी ऑफ ह्युमन बॉडी, डिफॉर्मिटी, शोल्डर डिस्टोशिया, डेली युरिन आउटपुट, एंजाइना, QA, ECG, कोरेक्शन ऑफ एरोटा असं असते बघा, आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. ओके, म्हणजे फिजिकलेले असते. ओके, हे काय, कोरेक्शन ऑफ एरोटा. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ ऑस्मोसिस म्हणा, अल्ट्राफिल्ट्रेशन, नेक्रोसिस एवढीच नाही आहे, अजून आहेत, कारण मोठी सब्जेक्ट आहे. ओके, त्याच्यामधलं CKD म्हणा, सिस्टायटिस, ग्लोमेरोनेफ्रायटिस, नेफ्रायटिस, युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन, पायलोनेफ्रायटिस, पायलो म्हणजे पेल्विक रेनल पण, पेल्विक रेनल पण झाला, आणि इकडे किडनी पण झाला, व्हिज्युअलोकेटी, स्नेलिन चार्ट, आणि म्युटेशन, मोस्ट कॉमन डेथ इन इंडिया, एन्युरिझम, पॅनक्रियाटिक एन्झाइम म्हणा, गोयटर, टंग चे फंक्शन, GCS ऑलरेडी झालेलं आहे. ओके, मेनिंजायटिस त्याच्यामधले सायन्स, एंटरोपिटरी कुठलं कुठलं हार्मोन रिलीज करते ते, स्पायनल इंजुरी आणि फ्रॅक्चर, GERD, HCl सिक्रेशन, बेरेट्स इसोफेगस, ग्रेट टर्नर सिंड्रोम,
गॅस्ट्रिक एन्झाईम, लिव्हर सिरोसिस, गॅस्ट्रायटिस, नॉर्मल अँड अबनॉर्मल ब्रीथ साऊंड्स. ओके, दाखवलं ना मी 2-3 नावाचं ब्रीथ साऊंडचा. हां, कुठले DHS एक्झाम मधलं PYQ करताना. ओके, रेस्पिरेटरी मेकॅनिझम ऑफ मोनोमीटर आणि फ्रॅक्चर ट्रॅक्शन, गाऊट म्हणा. गाऊट खूप वेळा विचारलेला आहे, इम्पॉर्टंट आहे बघा हे. मसल अँड बोन्स, कार्पल टनल सिंड्रोम कसं चेक करते ते सगळी काय म्हणू शकतो आपण टेस्ट ते विचारते बघा. ऑल सिंड्रम्स, SC सिकल सेल एनेमिया, लुकेमिया आणि अफेशिया, ब्रेन अँड काय AP म्हणजे अनाटॉमी अँड फिजिओलॉजी, त्याच्यासोबत काय वेंट्रिकल्स वगैरे हे सगळं काय विचारलेलं आहे. ओके, हे झालं आपलं MSNचं इम्पॉर्टंट. आता काय राहिलं नेक्स्ट, झालं काय काय बघितलं आतापर्यंत आपण. बघा काय काय बघितले, DMER आणि DMR आणि DHS चे काय काय बघितले. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं, बरोबर. एज लिमिट किती बघितले, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी GNM साठी 2 वर्ष पाहिजे आणि 30 वर्ष लिमिट आहे. ओके, DMRचं 60-40, नॉन नर्सिंगचे 60, नर्सिंगचे 40. ओके, आणि कसे 80-20 रेशो मेल फिमेलचं. ओके, हे पण लक्षात राहू द्या. म्हणून का सांगतो हे, मुलांना जास्त अभ्यास करायचा आहे. ओके, कारण मुलांना जागा नाही आहे इकडे. पण ह्यांनी पण बघा स्टार्टिंगला कोण केले, नॉर्शेटवाले केले, काय केले 80-20 केले. त्याच्यानंतर आता ह्यांनी पण केले. ऑलरेडी DHSने 90 ठेवले. बघा मुलांना जागा खूप कमी आहे आणि कॉम्पिटिशन जास्त आहे बरं का, आणि आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे. ओके, हे काय DMRचं आपण बघितले. ओके, DHSचं पण एक्झाम पॅटर्न बघितलं आपण. ओके, इथं कसं आहे 80-20 म्हणजे 80 नर्सिंगचे, 20 नॉन नर्सिंगचे. ओके, आपण सिलेबस पण बघितलं. सेक्शन A मध्ये इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज म्हणजे GK आपलं, आणि ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल, आणि आपलं नर्सिंग सिलेबस. ओके, आणि DMR आणि DHS हे दोन्ही PYQ अनालिसिस करून आपल्याला काय कळालं याच्यामध्ये, मेन हाय व्होल्टेज सब्जेक्ट कुठला आहे, फाउंडेशन, OBG, सायकॅट्री, पिडियाट्रिक आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे कम्युनिटी. हे 5 म्हणजे 5 एक हाताने. ओके, हे 5 सब्जेक्ट काय आहे, हाय व्होल्टेज सब्जेक्ट आहे. आपल्याला मोस्ट म्हणजे मेनली फोकस इकडे असायला पाहिजे. ओके, TCSने घेणाऱ्या एक्झामकडे. ओके, हे झालं, हे पण बघितलं आपण. आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते सब्जेक्टमध्ये आपण इथे बघितलं. ओके, कुठले कुठले बघितले, फाउंडेशन ऑफ नर्सिंग मधलं, OBG, सायकॅट्री, पिडियाट्रिक, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मधलं, आणि फार्मसी, न्यूट्रिशन, रिसर्च अँड ॲडमिनिस्ट्रेशन, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधलं एवढी आपण बघितलेलं आहे. ओके, बघा आता आपलं थेम्बनेल काय होतं स्टार्टिंगला, स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम कशी क्रॅक करायची. ओके, सॉरी, आपण लास्टमध्ये व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. आपल्याला तेच करायचं आहे, कारण आपल्याला दुसरा ऑप्शनच नाही आहे. ओके, बघा काय काय करायचं आपल्याला. पहिल्यांदा काय करायचं आहे, बघा काय लिहितो, पहिला हे कंप्लीट करायचं आपल्याला. ओके, काय करायचं, कंप्लीट करायचं आहे. ओके, आपण कुठल्या पण एक्झाम देऊ द्या, स्टेटचं असो, सेंट्रलचं असो, कुठल्या पण असो, ही इम्पॉर्टंट आहे. आपण काही नाही वाचलं तर आपण MCQला अटेम्प्ट करणार नाही का, उत्तर देणार आहे का, उत्तर देणार आहे पण चुकीचं देणार आहे बरं का. कारण आता कॉम्पिटिशन खूप वाढल्यामुळे क्वेश्चन पण हलके येत नाही. ओके, म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, नर्सिंग सिलेबस कंप्लीट करायचं आहे, ते पण कॉन्सेप्ट सहित. ओके, मी लास्ट वेळी काय काय सांगितलं होतं. परत काय करायचं आहे, कसं करायचं स्टडी, सेल्फ स्टडी पण करावं. सेल्फ स्टडी करायचं किंवा कुठल्या पण कोचिंग क्लासेसला लावायचं आपल्याला. ओके, कुठला पण असो. ओके, तेच लावा असं काही नाही आहे. कोचिंग क्लासेस ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा. ओके, हे दोन्ही करायचं असेल तर माझा प्रेफरन्स आहे ऑफलाईन करा. ओके, ऑफलाईन खूप इफेक्टिव्ह असतं. ओके, आपण एवढं केलं. आपण काय करायचं आहे, क्लास करताना किंवा सेल्फ स्टडी करताना आपल्याला नोट्स बनवायचं आहे. सेल्फ रिटन नोट्स. ओके, सेल्फ अँड रिटन नोट्स. ओके, आपल्याला एवढी बनवायचं आहे. ओके,
मी ते सांगतोय, अगोदर सांगितलेलं आहे, कारण तुम्ही लक्षात ठेवा आणि कुठेतरी ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता तिथे चिटकून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डेली किती MCQ सॉल्व्ह करायचं आहे? ओके, मॉक टेस्ट ऑलरेडी सांगितलेलं आहे मी, युजिंग किसी 1/3 नेगेटिव्ह करायचं आहे. ओके, नेगेटिव्ह मार्किंग. अजून काय करायचं आहे? फाइंडिंग आवर मिस्टेक अँड इम्प्रूव्हमेंट, अँड इम्प्रूव्ह करायचं. ओके, म्हणजे शेवटला आपल्याला काय राहिलं? एवढं क्लासेस झाल्यावर रिव्हिजन, मॉक टेस्ट कधीपर्यंत? सिलेक्शन होईपर्यंत. हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. जाऊ द्या. रिव्हिजन, मॉक टेस्ट कधीपर्यंत? अंटिल सिलेक्शन पर्यंत. कन्सिस्टन्सी सेवा, कन्सिस्टन्सी ठेवायचं आणि ग्रुप डिस्कशन. ओके, शांत राहायचं आहे, डेली अभ्यास करायचा आहे, गॅप न ठेवता. ओके, आणि मेन फोकस कुठल्या सब्जेक्टला करायचा आहे? मेन फोकस फाउंडेशन नर्सिंग, OBG आणि पीडियाट्रिक, मेंटल हेल्थ नर्सिंग आणि CHN. हे 5 सब्जेक्टला आपल्याला फोकस ठेवायचे, कारण किती कॅरी करते? हे 40 to 60% कॅरी करणार आहे. ओके, नर्सिंग सिलेबसमध्ये. ओके, आता आपण सुरू करूया. काय बोललो होतो मी? आपल्याला कशाची तयारी करायचं आहे? स्टेटची, स्टेट गव्हर्नमेंटची. ओके, आपल्या स्टेटमध्ये कुठल्या कुठल्या वॅकन्सी आहे? DMAR. ओके, सगळ्यांच्या फेवरेट DMAR. ओके, आणि DHS, त्याच्यानंतर महानगरपालिकेचं पण येते, आणि खूप दिवस झाले आलंच नाही आहे. ओके, ESIचं मॅक्झिमम सगळ्यांचा एवढे वेकन्सी माहिती आहे. कुठले? स्टाफ नर्सेससाठी. ओके, स्टाफ नर्सेससाठी. ओके, त्याच्यामध्ये तेच येणार आहे. काय काय येणार आहे? सिलेबस तर तेच, इंग्लिश असणार, मराठी असणार, आणि GK आणि ॲप्टिट्यूड टेस्ट इतर असणार आहे. ओके, किती मार्कला असतो? 20, किंवा DMAR असेल तर 60 मार्कला असतो. आणि बाकीचं काय असणार आहे? नर्सिंग सिलेबस असणार आहे. आपल्याला स्कोर कुठं करायचं आहे? नॉन नर्सिंगमध्ये करायचं आहे का? नाही, आपल्याला स्कोर नर्सिंग सिलेबसमध्ये करायचं आहे. मॅक्झिमम मार्क इकडे कन्झ्युम करायचा आहे बरं का. आणि सिलेक्शनसाठी ही पण अभ्यास करावाच लागणार आहे. आता म्हणजे सोडू शकत नाही आपण त्याला. DMAR मध्ये तर अजिबात सोडू शकत नाही. मला वाटतं नर्सिंग सोडून तेच करावं. DMARचा अवस्था असा आहे. ओके, हे झालं आपल्या स्टेट गव्हर्नमेंटची. ओके, बघा हे झालं, इकडचं झालंय. ओके, नॉन नर्सिंग बघा. नॉन नर्सिंग बद्दल खूप जणांना, नॉन नर्सिंग बघा, आता सगळ्यांना मी एक सांगतो, सगळीकडे वाद चालू आहे. ओके, DMAR 2025चे. ओके, कोणी पण ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. ज्यावेळी ॲडव्हर्टाइजमेंट येईल, ज्यावेळी आपल्याला सगळ्यांना कळणारच आहे एक्झाम कधी येणार आहे. ओके, फक्त तुम्ही काय करा? अभ्यास करत राहा, स्टडी कंटिन्यू ठेवा. ज्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्या दिवशी तर तुम्हाला 30 ते 45 दिवस टाइम भेटणारच आहे. ओके, ज्यावेळी आपण इझिली आपले नॉन नर्सिंग वगैरे क्रॅक करू शकतो. ओके, आता समजा मी काय म्हणतो, नेक्स्ट 1 मिनिट बघा. काय म्हणत होतो मी? मेन आपण DMAR DHS घेऊ. बरं, DMAR DHS साठी. ओके, कधी येणार आहे? कधी येणार आहे? DMAR आलता 2023ला. त्याचा अगोदर किती? 2018ला आलते. म्हणजे किती वर्ष झालं? 5 वर्षानंतर वॅकन्सी आलतं. ते पण किती? नियरली 4000 पर्यंत. बरं, DHS पण मला वाटते 2021 मध्ये आले. परत कधी आले? 2023 मध्ये. म्हणजे 2 वर्ष. बघा,
एक्झाम कधी पण येऊ शकते आणि नाही आला तर आपल्याला बघा आपण नर्सिंग तर केलेलं आहे बरं. नर्सिंग ज्यांनी ज्यांनी केले मॅक्झिमम लोक 80% लोकांची परिस्थिती लोअर मिडल क्लास असणार आहे बरं का. कारण आपण लोअर मिडल क्लासमधनं नर्सिंग करतो. जास्त श्रीमंत लोक असलेले कोणी करत नाही. आपल्याला काय पाहिजे, फर्स्ट प्रायोरिटी काय, गव्हर्नमेंट जॉब. गव्हर्नमेंट जॉब ठीक आहे, फर्स्ट प्रायोरिटी. बघा खूप जणांनी प्रायव्हेटमध्ये काम करतात. किती देतात पुणे आणि मुंबईमध्ये जास्त आहे सोडा. पुणेमध्ये एक 18 ते 25 पकडा, एवढी पगार देणार. त्याच्यामध्ये परत हरासमेंट असणार आणि ओव्हर टाईम ड्युटी पण करावं लागते आणि एक एक आठवडाभर नाईटच असते, वीकली नाईट हे असतो. आणि ज्या टाईमला तुम्हाला ऑफ पाहिजे त्यावेळी भेटत नाहीये. हे खूप प्रॉब्लेम्स आहेत प्रायव्हेटमध्ये. आता समजा तुमचं एज 25-26 पर्यंत आहे, तुम्ही किंवा 24 आता पकडू, 24 ते एक 26-27 पर्यंत आहे किंवा 23 ते 27 असं पकडा. ओके, एक एव्हरेज. ओके, आता तुम्ही DMR आणि DHS साठी थांबले बाबा, बरं आहे, तुमच्या घराच्या जवळ तुम्हाला DMR आणि DHS मध्ये भेटणार आहे. आता वेकेन्सीज नाही निघालं तर काय करायचं, आपल्या हातात आहे का, एक्झाम कधी येणार आहे, कधी नाही हे कंडक्ट करणार आहे, काही सांगू शकत नाही ना. म्हणून मी काय करतो, फर्स्ट प्रायोरिटीमध्ये तुमचा प्रायोरिटी सध्याला काय पाहिजे, प्रायोरिटी फर्स्ट पाहिजे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब. सगळ्यांनी बघा इकडे, पहिला प्रायोरिटी पाहिजे तुमचं गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. ओके, ज्यानंतर नियर घर या, म्हणजे ज्यावेळी दुसरे एक्झाम येतील, ज्यावेळी तुम्ही आता समजा आता वेकेन्सी नाही आलं, येऊ द्या किंवा नाही येऊ द्या, तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि कुठला पण एक्झाम येऊ द्या, सेंट्रलचा असो स्टेटचा असो. स्टेटचं भेटलं तर बरंच आहे, किंवा नाही भेटलं तर पण कुठल्या पण एक्झामला आपल्याला काय पहिल्यांदा सिलेक्शन व्हायचं आहे. ओके, काय करायचं आहे, पहिला सिलेक्शन घ्यायचं आहे, नंतर आपण बघणार आहे घराजवळ कसे यायचं. ओके, हे तुमचं प्रायोरिटी असायला पाहिजे. ओके, प्रायव्हेट वगैरे खूप प्रॉब्लेम्स असतात. ओके, प्रायव्हेटमध्ये वगैरे करताना वेकेन्सी खूप आहेत आपल्या स्टेटमध्येच, पण भरती कधी होणार सगळ्यांना काही आयडिया नाही आहे. म्हणून मी काय म्हणतो, फर्स्ट प्रायोरिटी काय, आपली जॉब व्हायला पाहिजे. बघा मी काय सांगतो, हे काय आहे आपलं प्लॅन बी. ओके, बघा आपण स्टेट सोडले तर आपल्या देशात खूप एक्झाम्स आहेत. ओके, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे आहे नॉर्सेट. ओके, नॉर्सेट हे पर इयरला 2 टाइम्स येते बघा, 2 टाइम्स. आपलं DMR कधी येते, 5 वर्षाला एकदा. इथं नॉर्सेट किती येते, 5 वर्षामध्ये 10 वेळा. म्हणून आपल्याला प्लॅन बी ठेवायचंच आहे. ओके, नर्सिंग केल्यावर तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असेल तर त्याचा काय फायदाच नाही आहे. एक गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, स्टेट असो सेंट्रल असो, किंवा तुम्ही आउट ऑफ कंट्रीला जायला पाहिजे, तिकडे भरपूर पैसे भेटते तिकडे. ओके, बघा नॉर्सेट सोडून असे अजून खूप वेकेन्सी आहेत बघा, ESIC आहे, RRB आहे, SGPG आहे, GMCH, निमान्स, डॉक्टर RML आणि एपमर मुंबई, JSSB, NPCIL, CIP रांची, KGMU, रिम्स, जिपमर, SSC, UMS, BSF आणि खूप एवढी आपल्याकडे भरपूर वेकेन्सी आहेत. फक्त आपण महाराष्ट्रामधले आताचे मुलं काय करायले, त्यांना 2च ऑप्शन, कुठले, DMR आणि DHS. ओके, काय DMER आणि DHS नाही, हात पाहिजे एवढी पण. आता बघा सगळ्यांच्या मनात हेच असते, मी घराजवळ यावं बाबा, पण आता वेकेन्सी नाही आहे, आता तरी काय करणार आहे. म्हणून मी काय म्हणतो, फर्स्ट प्रायोरिटी काय, गव्हर्नमेंट जॉब. कुठल्या पण भेटू द्या, कुठे पण भेटू द्या, तुम्हाला कुठे, गुवाहाटीला भेटू द्या किंवा जम्मू काश्मीरचं विजापूर पण भेटू द्या. आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, पहिली जॉब करायचं आहे, नंतर घराजवळ यायचं आहे. ओके, हे झालं प्लॅन बी. म्हणून काही मी काय म्हणतो, कंटिन्युटी ठेवा आणि जे सांगितले जेवढं केलं तर आपल्याला नक्की जॉब भेटणार आहे. ओके, चला आपल्याला काय काय करायचं आहे, सिलेबस कंप्लीट झाल्यावर रीड, रिव्हिजन आणि मॉक टेस्ट.
कधीपर्यंत? अंटिल सक्सेस. ओके, एवढं आपल्याला करायचं आहे. ओके, आपली टीम MNO तुम्हाला गाईड करणार आणि सपोर्ट राहणार सक्सेस होईपर्यंत. ओके, चला बघा काय न्यू सिरीज फॉर नॉर्सेट आणि DMR आणि DHS साठी. बघा काय न्यू सिरीज आणणार आहे आपण नॉर्सेट, DMR आणि DHS साठी आणि ऑल नर्सिंग ऑफिसर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी, ते पण मराठीमध्ये. ओके, आपण DMR आणि DHS हे दोन्हीचा POQ आता ऑलरेडी झालेला आहे. आपण न्यू सिरीज घेणार आहे, सुरू करायचं आपल्याला. ओके, सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे या सिरीजमध्ये. आपण कंटिन्युटी ठेवणार आहे याच्यामध्ये. ओके, टार्गेट काय असणार आहे आपलं? नॉर्सेट आणि DMR आणि DHS. ओके, त्याच्यामध्ये पण आपले नर्सिंग सब्जेक्ट असणार आहे. ओके, सगळे सब्जेक्ट. ओके, फाउंडेशन OBG, सायकॅट्रिक, MSN, न्यूट्रिशन, सगळी क्वेश्चन आपण कव्हर करणार आहे. ओके, चला लवकरच भेटूया न्यू सिरीजमध्ये आपल्या. ओके, थँक्यू. बघा आपल्याला हे विचारलं. बघा चॅनलला काय करायचं आहे? लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम, टेलिग्राममध्ये पण अवेलेबल आहे. सगळ्यांना इकडे फॉलो करायचं आहे. ओके, लवकरच भेटूया नेक्स्ट सिरीजमध्ये. ओके, धन्यवाद.